नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रात ई बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे का? अशी कुठलीही परवानगी दिलेली नाही. फक्त जे शासनाचं धोरण ठरलेलं होतं त्या पद्धतीनं ह्या बेकायदेशीर बाईक चालत आहे. कारण 50 ई बाईक त्याच्या स्वतःच्या पाहिजेत, त्याचा डॅशबोर्ड पाहिजे, 15 किलोमीटरच्या पुढं त्याला भाडं मारता येणार नाही. पुन्हा ती बाईक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नोंद असणारी, म्हणजे ट्रान्सफरमध्ये त्या गाडीची नोंद हवी आहे. शिवाय जो चालक आहे त्याच्याकडं लायसन बिल्ला हवा आहे. म्हणजे ही तयारी करण्यासाठी त्या सूचनापत्र ही शासनानं दिलेली होती. परंतु इथं माफियांनी, गुंडांनी बेकायदेशीरपणे पेट्रोलच्या गाड्या वगैरे जोडून त्या बाईकवरनं जे व्यवसाय करतात त्यांच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे. त्या गाड्यासुद्धा जप्त होणं गरजेचं आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडं पत्र लिहिलेलं आहे. ज्याला परवानगीच नाही अशा ह्या गाड्या चालत असतात. असं कुणालाही महाराष्ट्रात लायसन्स दिलेलं नाही. आणि जर भविष्यात सरकारला द्यायचं म्हटलं तर कायदा करावा लागेल. कारण प्रथम बाईकचं वर्गीकरण करावं लागेल की ट्रान्सफरमध्ये कुठली बाईक जाणार, किंवा त्याचं टॅक्स किती असणार, त्याला परमिट कसं दिलं जाणार, किंवा त्याची परमिटची फी किती असणार, त्या चालकाला बिल्ला दिला जाणार, तो बिल्लाची फी किती असेल, किंवा त्याची टेस्ट कशी होणार, आणि त्यांना मग त्याच्यावरती निर्णय घेता येईल. परंतु असं कुठलंही बाईकचं परमिशन दिलेलं नाही. मी एवढंच महाराष्ट्रातील जनतेला, मग तो मुंबईत असून द्या, पुण्यात असून द्या, तुम्ही जर ई बाईकवरनं जात असतील, बाईक टॅक्सी म्हणून त्याचा वापर करीत असतील, तर कुठला अपघात वगैरे झाला तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. हे बेकायदेशीरपणे हे काम चाललेलं आहे. हे मात्र कुणी विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.